नमस्कार शेतकरी मित्रांनो, आवड शेतकऱ्याची या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की हळद लागवड करण्याची एकदम सोपी पद्धत। तर चला मित्रांनो, करूया व्हिडिओला सुरुवात। तर मित्रांनो, अगोदर आपण बुरशीनाशक कीटकनाशक औषध एकत्र केलेलं आहे आणि त्याचं मिश्रण तयार केलेलं आहे। ते आपल्याला हळद लागवड करण्याच्या अगोदर आपल्या बीज प्रक्रिया करायची आहे आणि नंतरच लागवड करायची आहे। तर बघू शकता, अगोदर आपण बंडे लावणार आहोत, नंतर हळदीची शेंग लागवड करणार आहोत। बघू शकता अशा प्रकारे आपण औषध टाकत आहे। जर आपल्याकडे स्प्रे पंप असेल तर खूपच चांगलं। आमच्याकडे स्प्रे पंप खराब झाल्यामुळे असं डायरेक्ट दाखवत आहे मित्रांनो, तुम्हाला बघू शकता। तर आपण अगोदर बंडे लावत आहेत, नंतर शेंगाची लागवड करणार आहोत। हे पहा, बघू शकता अशा प्रकारे संपूर्ण काय करायचं, जे बंडे आहेत ते पूर्णपणे ओले झाले पाहिजेत आणि नंतरच लागवड करायची। म्हणजे काय होईल की आपले हळद असेल किंवा बंडा असेल त्याला बुरशी वगैरे काही लागणार नाही। तर शेतकरी मित्रांनो, बघू शकता, सर्वात अगोदर हळद लागवड करण्याच्या अगोदर आपण जी हळद लावत आहे ही सरीवर लावत आहे, बेडवरती लावत नाही। त्याच्यामुळे जे तिफण असते, तिफणीचा मंदामधील एक फण काढून आपण काय करत आहे, व्यवस्थित मंदामध्ये त्याच्या 2.5 फूट अंतर आहे, व्यवस्थितपणे अशा सऱ्या पाडून घेत आहेत। तर शेतकरी मित्रांनो, आपण जेव्हा लागवड करत असतो तर त्यामधील आपल्याला अंतर कमीत कमी 4 बोटं ठेवायचं आहे। जर आपल्याला हळद जर पतली करायची असेल तर आपल्याला थोडं अंतर वाढवायचं आहे आणि हळद जर आपल्याला दाट करायची असेल तर कमी करायचं आहे अंतर। तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे हळद लागवड झाल्याच्या नंतर आपण जेव्हा हळदीवरती भर घालत असतो ते अशा पद्धतीने घातला जातो। तर शेतकरी मित्रांनो, बघू शकता, प्रत्येक याच्यामधलं अंतर जे बेणं असो, आपलं बंड्या असो किंवा मग शेंग असो, प्रत्येक याच्यामधलं अंतर जवळपास आपल्याला हे 4 बोटं ठेवायचं आहे। बघू शकता अशा पद्धतीने 4 बोटं, 4 ते 5 बोटं एवढं अंतर आपल्याला प्रत्येक